मेरे प्रिय छात्रों, मेरा नाम M.K. अंजना मूर्ति है। मैं पिछली कक्षा में रोबोट पाठ के बारे में आपको समझा रहा था। इस पाठ में रोबोनिल और रोबोदीप दोनों रोबोट धीरज सक्सेना के घर में काम करने वाला नौकर साधोराम को किस तरह फिर नौकरी दिलाना है, इसके बारे में चर्चा करते हैं। और रोबोटिकी कॉरपोरेशन के नियम क्या है और रोबोनिल और रोबोदीप रोबोटों के बीच में क्या बातचीत होती है आदि विषयों के बारे में हम जान कर चुके थे। छात्रों, आप सभी को मालूम है कि रोबोनिल और रोबोदीप दोनों रोबोट अगले दिन रोबोटोनिक्स कॉरपोरेशन के दफ्तर में जाते हैं। क्यों जाते हैं? रोबोदीप के द्वारा रोबोनिल को मालूम होता है कि रोबोनिल धीरज सक्सेना के घर में जाने से पहले साधोराम नौकर वहाँ काम कर रहा था। उसे अचानक एक्सीडेंट होकर अस्पताल में भरा हुआ था और धीरज सक्सेना के घर वाले धीरज सक्सेना को शाश्वत रूप में काम से छुट्टी देने के लिए कोशिश कर रहे हैं। थोड़ा सा मुआवजा देकर उसे गांव भिजवा रहे हैं। इस तरह मालूम होता है रोबोनिल को रोबोदीप द्वारा इस तरह साधोराम के बारे में मालूम होता है। और रोबोनिल सोचता है कि वे क्यों ऐसा कर रहे हैं। रोबोटिकी कॉरपोरेशन के नियम है कि रोबोटों से किसी इंसान व्यक्ति को नुकसान नहीं पहुंचना चाहिए और उसे नौकरी को नहीं चुराना चाहिए। रोबोदीप कहता है कि वैज्ञानिक एवं विज्ञान लेखक आइजैक आसिमोव के विचार है कि कोई रोबोट किसी इंसान के नुकसान का कारण नहीं बनना चाहिए। कोई रोबोट किसी इंसान के नुकसान को कारण नहीं बनना चाहिए। साथ साथ मानवीय दृष्टिकोण के से ही यह गलत है। रोबोटों के कारण किसी भी इंसान की नौकरी को खतरा ना पहुंचना चाहिए। इस तरह रोबोदीप रोबोनिल को कहता है। तो बाद में साधोराम को फिर नौकरी दिलाने के लिए क्या करना है, इसके बारे में दोनों रोबोटों के बीच में गुप्त बातचीत होती है। बाद में वे अपने अपने पालतू कुत्तों को लेकर अपने अपने घर
जाते हैं तो धीरज सक्सेना के विरुद्ध शिकायत देने के लिए और साधोराम को फिर नौकरी दिलाने के लिए रोबोदीप और रोबोनिल दोनों रोबोटोनिक्स कॉर्पोरेशन के दफ्तर में हाजिर होते हैं। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವು ಹಿಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ರೋಬೋಟ್ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊತಾ ಇದ್ವಿ. ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ರೋಬೋನಿಲ್, ರೋಬೋದೀಪ್ ಇಬ್ಬರು ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ನೌಕರ ಸಾಧೋರಾಮ್ ಬಗ್ಗೆ ಏನೇನು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರು ರೋಬೋನಿಲ್ ರೋಬೋಟ್ ಮನೆಗೆ ತಂದ ಮೇಲೆ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಸಾಧೋರಾಮನನ್ನು ನೌಕರಿಯಿಂದ ತೆಗೆದು ಅವನನ್ನು ಊರಿಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ರೋಬೋಟೋನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಪ್ರಕಾರ ಇದು ತಪ್ಪಾಗಿರುತ್ತೆ. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ರೋಬೋಟೋನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಕಾರ ರೋಬೋಟ್ನಿಂದ ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು, ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ನೌಕರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು, ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತಿರುತ್ತೆ. ಹೀಗಾಗಿ ರೋಬೋದೀಪ್, ಐಸಾಕ್ ಆಸಿಮೋವ್ ಇವರೊಬ್ಬರು ವೈಜ್ಞಾನಿಕ ಲೇಖಕರಾಗಿರ್ತಾರೆ. ಅವರ ವಿಚಾರವೂ ಸಹ ಇದೇ ಆಗಿರುತ್ತೆ. ಏನಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ರೋಬೋಟ್ನಿಂದ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು, ಅವನ ನೌಕರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತಿರುತ್ತೆ. ಹೀಗಾಗಿ ಈ ರೋಬೋದೀಪ್ ಮತ್ತು ರೋಬೋನಿಲ್ ಇವರಿಬ್ಬರು ರೋಬೋಟ್ಗಳು ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸಾಧೋರಾಮ್ಗೆ ನೌಕರಿ ಕೊಡಿಸೋದಕ್ಕೆ, ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸೋದಕ್ಕೆ, ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಇವರಿಬ್ಬರು ಮಾರನೇ ದಿನ रोबोटोनिक्स कॉर्पोरेशन ऑफिस के बढ़ते। तो आगे क्या होता है इसके बारे में छात्रों हम जान करेंगे। कंपनी के मालिक रोबोजीत से उन्होंने भेंट की। उस रोबोटोनिक्स कॉर्पोरेशन कंपनी के मालिक था रोबोजीत। यह भी एक रोबोट था, यह भी एक रोबोट था। रोबोजीत से उन्होंने भेंट की। ಹೀಗೆ ಇವರಿಬ್ಬರು ರೋಬೋನಿಲ್ ರೋಬೋದೀಪ್ ಇವರಿಬ್ಬರು ರೋಬೋಟೋನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆಫೀಸ್ಗೆ ಬರ್ತಾರೆ। ಆ ರೋಬೋಟೋನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಂಪನಿಯ ಮಾಲೀಕ ಯಾರಾಗಿರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ರೋಬೋಜೀತ್ ಆಗಿರ್ತಾರೆ। ಹೀಗೆ ಇವರಿಬ್ಬರು ರೋಬೋಟ್ಗಳು ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋಜೀತ್ ಇವರಿಬ್ಬರು ಈ ಮಾಲೀಕನನ್ನು ರೋಬೋಜೀತ್ ಎಂಬ ರೋಬೋಟೋನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಂಪನಿಯ ಮಾಲೀಕನನ್ನು ಭೇಟಿಯಾಗ್ತಾರೆ। भेंट का मतलब मुलाकात, भेंट की, मुलाकात की। सारी बातें विस्तार से समझाई। सारी बातें रोबोनिल और रोबोदीप दोनों ने सारी बातें रोबोटोनिक्स कॉर्पोरेशन संस्था के मालिक को सुनाई की। रोबोनिल ने कहा कि धीरज सक्सेना के घर में मैं जाने से पहले वह साधोराम नामक नौकर काम कर रहा था। उसे अचानक एक्सीडेंट होकर अस्पताल में है, लेकिन
यही बहाने रख कर अब धीरज सक्सेना उसे काम से निकालने के लिए थोड़ा सा मुआवजा देकर उसे गांव भिजाने के लिए सोच रहे हैं। इससे उसका जीवन को लिए खतरा होता है। ऐसा नहीं होना चाहिए, क्योंकि रोबोट का नियम है कि रोबोटोनिक्स कॉर्पोरेशन का नियम है कि किसी रोबोट से किसी इंसान को खतरा नहीं पहुंचाना चाहिए। इस तरह सारी बातें दोनों रोबोटों ने रोबोजीत से सुनाई। ಈ ರೋಬೋಟೋನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಂಪನಿಯ ಮಾಲೀಕ ರೋಬೋಜೀತ್ ಆಗಿದ್ದ. ಆ ರೋಬೋಜೀತ್ಗೆ ಈ ಇಬ್ಬರು ರೋಬೋಟ್ಗಳು ಎಲ್ಲ ವಿಷಯವನ್ನು ಹೇಳಿದ್ರು. ಏನೇನು ವಿಷಯ ಹೇಳಿದ್ರು ಅಂದರೆ, ರೋಬೋನಿಲ್ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅಲ್ಲಿ ಸಾಧುರಾಮ್ ಎಂಬ ನೌಕರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಅವನಿಗೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಈಗ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ಇದೇ ನೆಪ ಇಟ್ಕೊಂಡು ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರು ಒಂದು ರೋಬೋನಿಲ್ ಎಂಬ ರೋಬೋಟನ್ನು ತಂದಿದ್ದಾರೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ. ಈ ರೋಬೋಟ್ ತಂದಿರೋದ್ರಿಂದ ಅವರು ಸಾಧುರಾಮನನ್ನು ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸ್ವಲ್ಪ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವನನ್ನು ಊರಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇದು ರೋಬೋಟೋನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಂಪನಿಯ ಪ್ರಕಾರ ಇದು ತಪ್ಪಾಗಿದೆ. ಯಾವುದೇ ರೋಬೋಟಿಂದ ಯಾವುದೇ ಮನುಷ್ಯನ ಕೆಲಸ ಕಳ್ಕೋಬಾರ್ದು, ಯಾವುದೇ ಮನುಷ್ಯನ ದೈನಂದಿನ ಜೀವನಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ನೀವು ಸಾಧುರಾಮನಿಗೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಬೇಕು ಅಂತ ಸಾರಿ ಬಾತೆ रोबोजीत से सुनाई रोबोनिल और रोबोदीप दोनों. ಈ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಸಿದ್ರು. सुनकर रोबोजीत बोला, रोबोटोनिक्स कॉर्पोरेशन कंपनी के मालिक सारी बातें सुनकर रोबोजीत बोला, मगर मैं क्या करूं? साधुराम को धीरज सक्सेना के लोग, घर के लोग काम से निकाल रहे हैं, काम से छुट्टी दे रहे हैं, तो मैं क्या करूं? ನಾನೇನು ಮಾಡಲಿ ಅಂದ ರೋಬೋಜೀತ್. ರೋಬೋಟೋನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನಿನ ಸಂಸ್ಥೆಯ ಮಾಲೀಕ ರೋಬೋಜೀತ್ ಹೇಳಿದ, ನಾನೇನು ಮಾಡಲಿ? ಸಾಧುರಾಮನನ್ನ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನವರು ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗಿತಾ ಇದ್ದಾರಾ, ಅದಕ್ಕೆ ನಾನೇನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ? ಮೈ ತೋ ಅನುಬಂಧ ಕಿ ಶರ್ತೋಂ ಸೆ ಬಂದಾ ಹೂಂ, ಮೈ ತೋ अनुबंध की शर्तों से बांधा हूँ. मैं रोबोटिक संस्था के शर्तों में बांधा हूँ. हमेशा रोबोटोनिक्स खरीदने के लिए लोगों को प्रेरणा देनी चाहिए. खरीदने वालों की प्रश्न नहीं पूछना चाहिए. रोबोजीत ಹೇಳ್ದ, ನಾನೇನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ? ನಾನು ನಿಯಮಗಳ ಮೇಲೆ ಬಂಧಿತನಾಗಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸೇರಬೇಕಾದ್ರೆ ಕೆಲವು ರೂಲ್ಸು ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಾನು ಬಂಧಿತನಾಗಿದ್ದೀನಿ. ಯಾವಾಗಲೂ ರೋಬೋಟೋನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನಿನ ಮಾಲೀಕನಾಗಿ ನಾನು ರೋಬೋಟ್ಗಳನ್ನು ಕೊಳ್ಳುವವರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡಬೇಕೇ ಹೊರತು ರೋಬೋಟ್ಗಳನ್ನು ಕೊಂಡಿರುವವರಿಗೆ ನಾನು ಕ್ವಶನ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಯಾಕೆಂದರೆ ಕಸ್ಟಮರ್ಸು ಕೈ ತಪ್ಪು ಹೋಗ್ತಾರೆ, ರೋಬೋಟ್ಗಳನ್ನ ಕೊಳ್ಳೋರ ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. ಹೀಗಾಗಿ ಮೈ ಕುಚ್ ನಹಿ ಕರ್ ಸಕ್ತಾ, ನಾನೇನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಆ ರೀತಿ ಮಾಡಿದ್ದೆ ಆದರೆ ನನ್ನ ಮೇಲಿನ ಅವರು, ನನ್ನ ಏರ್ ಅಥಾರಿಟಿ ಆಫೀಸರ್ಸ್ ನನ್ನನ್ನು ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೊತಾರೆ, ನನಗೆ ಕ್ವಶನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ದ.
व्यापार में अगर मैं नियमों को देखने लगूँ तो कर लिया मैंने धंधा। व्यापार में अगर मैं नियम को देखने लगे तो व्यापार में मैं नियमों को देखते तो लोगों की मदद नहीं कर सकता। मैं हमेशा व्यापार में के लिए मैं प्रोत्साहन देना चाहिए। इसलिए आप जैसे लोगों को मैं ಮದದ್ नहीं कर सकता। ನಿಮ್ಮಂಥವ್ರು ನಾನು ಸಹಾಯ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ। ಯಾವಾಗೂ ನಾನು ರೋಬೋಟ್ಗಳನ್ನು ತಯಾರಿಸೋರಿಗೆ, ರೋಬೋಟ್ಗಳನ್ನು ಮಾರುವವರಿಗೆ ನಾನು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡಬೇಕೇ ಹೊರತು ಕೊಂಡುಕೊಂಡಿರೋರಿಗೆ ನಾನು ಕ್ವಶನ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ। ಹೀಗಾಗಿ मैं आपको कुछ नहीं कर सकता। इस तरह रोबो जीतते, रोबो नील और रोबो दीप्स दोनों से कहा। छात्रों आगे क्या होता है हम नेक्स्ट क्लास में जान करेंगे। आपको धन्यवाद।